गेल्या 4 दिवसांपासून आटपाडी पोलीस स्टेशनच्या समोर आमरण उपोषणाला बसलेल्या हेगडे मॅडम आपला पोटचा गोळा गेल्या 1.5 महिन्यांपासून बेपत्ता होता, त्याचा कोणताही ठाव ठिकाणा नव्हता। या आमरण उपोषणाची दखल कोणीही घेत नसताना काल आरपीआयच्या नेत्या सुषमा मोटे मॅडम यांनी आटपाडी पोलिसांना गंभीर इशारा दिला, आज रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील। हा गंभीर इशारा कामी आला आणि आज सकाळी त्यांच्या मुलीला सुखरूपपणे हजर करून त्यांच्या ताब्यात दिलं। परंतु काही शासकीय प्रोसेस असते, त्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी मुलीला जवळ ठेवलेलं आहे। कायद्याच्या दृष्टिकोनातून पुढील सर्व कारवाई होणार आहे, गुन्हे दाखल करायचं काम सुरू आहे। परंतु या उपोषणासाठी आरपीआयने जो लढा उभा केला होता त्या लढ्याला यश चांगलं मिळालं आहे। आपल्यासोबत आरपीआयचे 2 नेते आहेत, राजेंद्र पप्पू खरात आणि सुषमा मोटे मॅडम। आरपीआय गटाच्या नेत्यांबरोबरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवीण कुमार चंदनशिवे यांनीही प्रशासनाला धारेवर धरलं होतं। इतर कोणताही मोठा नेता या आमरण उपोषणाला उपस्थित भेट दिली नसताना या 3 नेत्यांनी या मातेला पाठबळ दिलं आणि त्या पाठबळाच्या जोरावर प्रशासनावर त्यांनी अंकुश आणला आणि आज ते आमरण उपोषण समाप्त झालेलं आहे, थांबलं आहे। योग्य तो न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवून या तिघांनीही या मातेला उपोषण सोडायला लावलेलं आहे। बापू, गेले 4 दिवस या आपल्या पोटच्या गोळ्यासाठी उपोषणाला बसल्या होत्या, कोणीही दखल घेत नसताना आरपीआयने आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक लढा उभा केला आणि 1 दिवसातच त्याचा परिणाम दिसून आला। काय गेल्या अनेक वर्षापासून जो मुली पळवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, मुलं मुले यांच्या अनैतिक संबंधातून ते पळून जातात। परंतु एखाद्याच्या मोठ्यांच्या घराण्यातले किंवा धनदांडकेच्या घराण्यातले मराठीशाही जर मुलं असतील, मुलगी असेल, तर त्याचा इतका भाव केला जातो, इतकं राजकारण केलं जातं, इतका म्हणजे लाखोच्या संख्येनं हजारोच्या संख्येने मोर्चा काढून त्याच्यामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जातो। पण एक मागासवर्गीय, ह्याला जात नाही, ह्याला धर्म नाही, परंतु एक मागासवर्गीयची मुलगी एखादी पळून जाते आणि त्याची कुणीही गवगवा करत नाही किंवा गावातले असणारे जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी कुणी दखल घेतली नाही। आज आमच्या भगिनी आहेत दिगंजीवरनं, त्यांची मुलगी गेल्या 2 महिन्यापासून बेपत्ता आहे। ते बिचारीला तिला नवरा पण नाही, नवरा म्हणजे मुलगी लहान असतानाच नवरा सोडून गेलेला आहे। तिच्या स्वतःच्या जीवावर तिनं 17-18 वर्षीय मुलीला जपले, तिनं दुसरं लग्नही केलं नाही। पण अशा अवस्थेत जर आपली मुलगी जर एखाद्या मुलानं पळवून नेली तर तिला जर न्याय मिळत नसत, ते वारंवार पोलीस स्टेशनला येत होते की मला न्याय द्या, न्याय द्या। पण पोलिसांनी सुद्धा बाकीची भूमिका घेतली। या ठिकाणी कुठल्या गोष्टीला राजकारण करायचं की स्थानिक पुढ्याला अजून कळलं नाही की एखाद्या पुढच्या गोळाच्या एखाद्या महिलेचा गेलेला आहे, निघून गेलं, ती जर चाचणी दिली असती तर काहीतरी सोय झाली असते। पण एक अल्पवयीन मुलगी आहे, एक 17.5 वर्षीय मुलगी आहे आणि त्या मुलीला पळवून गेली। आता 2-2.5 महिने झालं तिचा थांग पत्ता लागत नाही। ही बिचारी 4 दिवस झाला आमरण उपोषणाला बसलेले आणि आमरण उपोषणामध्ये कोणी दखल याची घेतली नाही, हिचे कोणी विचारपूस करणे। तुम्ही पत्रकारांनी दखल घेतली, तुम्ही बातम्या दिल्या, पण स्थानिक पुढाऱ्यांनी कोणी दखल घेतली नाही। आम्हाला काल असं कळलं की हिचे कोण दखल, बिचारी मरून जाईल म्हणले, पण तिला न्याय मिळणार नाही। त्याच्यामुळे मी तातडीनं आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुष्मिता मोटे यांना सांगितले की तुम्ही आता जावा आणि त्यांना पाठिंबा देऊन त्यांना असं करा की काल शुक्रवार होता, आज शनिवारी रस्ता रोको आंदोलन करतो आणि काल तुमच्या माध्यमातून त्यांनी बाहेर दिले, आज रस्ता रोको आंदोलन करू। आणि पोलीस सुद्धा इतके बागे भूमिका घेतात। पोलिसांना आताच माझे प्रेस झाले तुमच्याच माध्यमातून की पोलिसांचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळं आहे। आता ह्यामध्ये त्यांनी आणून दिलं, ठीक आहे, परंतु ह्यांचा सगळा पोलिसांचा रोष वेगवेगळा आहे, कुणालाही न्याय मिळत नाही। आपल्या या रेट्यामुळं पोलिसांनी इशारा या मुलीला आणून दिले, त्याबद्दल पोलिसांचा मी धन्यवाद देतो। परंतु या सुष्मिता मोठेने काल सांगितलं होतं की उद्या रस्ता रोको करते, त्यामुळं पोलीस जागे झाले आणि तातडीनं ज्या ठिकाणी कुठाचा लय लांब नसणार आहे, कारण ही पोलिसालाही माहीत असणार आहे कुठं आहे ते, तिथं जाऊन तिथं हजर केल्यामुळं आजचं आपलं आंदोलन रद्द करून ह्या मुलीला ती या बिचारीची मुलगी आणून या ठिकाणी 10 वाजताच मुलगीला आणून हजर केल्यामुळं आज या हेगडे मॅडमला तिला समाधान वाटलं आणि तिची काय प्रक्रिया होईल ती पूर्ण करून
मुलगी यांच्या ताब्यात मिळेल. त्यामुळं आज आपण आपल्या या आंदोलनाला यश मिळवून ह्या कांता हेगडेचे मुलगी परत आलेले आहे. त्याच्यामुळं आम्हाला अतिशय समाधान आहे आणि भविष्यामध्ये अशा कुठल्या घटना घडू नये. आणि माझ्या पालकांना विनंती आहे, आपल्या मुलाला मुलगा असू द्या मुलगी असू द्या, आपण आपल्याला तो संस्कार चांगले ठेवून लक्ष देणं फार गरजेचं आहे. अन्यथा असं पुन्हा अनर्थ टळणार असं होणार नाहीत. अशा पद्धतीने आपण हे करूया. आणि हे RPIचं आंदोलन आपण या माध्यमातून आमचे प्रवीण चंदनशिवे त्यांचाही रात्री फोन आला, आमचा बी पाठिंबा म्हणले. मी हे ठाकरे गटाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा बी आपल्याला म्हणले करूया. आणि त्यामुळं आंदोलन सक्सेस झालं, त्यांची मुलगी मिळाली, त्यामुळे आजपासून हे आंदोलन मिटलेलं आहे. काय सांगचाल, एकीकडे तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली असताना तुम्ही राजेंद्र खरात असतील, तुम्ही असतील, मोठे मॅडम असतील, या तिघांनी या प्रकरणाचा आवाज उठवला. एकीकडे प्रस्थापित नेता, तालुक्याचे नेते म्हणवणारे इथं येत नसताना तुम्ही या केलेल्या आंदोलनाला यश आलं. खरं तर मी प्रसारमाध्यमांची एक बाईट बघितली, त्या ताईंची बाईट ऐकली. बाईट ऐकल्यानंतर एक मला थोडंसं शंका वाटली की अरे 2 महिने झाले या महिलेची मुलगी बेपत्ता आहे, तिचं अपहरण झालंय आणि प्रशासन एवढं ठप्प कसं काय? कारण जी शासकीय यंत्रणा, जे आमदार खासदार या विभागातले कुठं बाहेर असं काय प्रकार घडला तर तिथं धावून जातात, पण इथं मात्र उदासीनता दिसली त्या बाबतीत. मी म्हणलं असं होता कामा नये. कारण हेगडे कुटुंब मला कदाचित हे दलित आहे, त्यामुळे ह्या कुटुंबाकडे कुणाचंही लक्ष गेलेलं नाही. आणि ज्या वेळेला या महिला उपोषणाला बसल्या त्याच दिवशी मला जी बाईट बघितल्यानंतर मी तातडीने इथं आलो. एक बाळासाहेबांना जे PI आहेत त्यांना मी पत्र दिलं की तातडीने याचा सूक्ष्म लावा, नाहीतर 2 दिवसात आम्ही उग्र आंदोलन करू. आणि त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं की मी 2 दिवसात मुलगी काही करून तुम्हाला बोच करतो, म्हणजे तपास लावतो, नाहीतर मी माझा तपास दुसऱ्या कोणाला तर देतो. त्यामुळे मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी दिलेला शब्द पाळला, त्यांनी मुलगी आम्हाला पोच केली. पण याचं एक दुःख होतं की 2 महिने त्या मुलीचा वरती अत्याचार झाले का नाही झाले, काय झालं, याच्यापासून आज मुलीचं किती नुकसान झालंय. मग असा जर प्रकार वारंवार होत असेल, जाणाऱ्या मुलींनी पुन्हा विशेष लक्ष दिलं पाहिजे की आपण कोणाबरोबर जातोय, काय केलं पाहिजे. आणि सगळ्यात जास्त जे पालक आहेत, मी सर्व महिला आणि मुलींना, विशेषतः मुलींना सांगू इच्छितो आणि त्यांच्या पालकांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात आपल्या मुलांना संस्कार चांगले द्या. ज्या पद्धतीनं आपण संस्कार देऊ त्या पद्धतीनं आपली मुलं घडणार आहेत. मुलींना तुम्ही वारंवार त्यांना टॉर्चर करू नका, त्यांना दबाव टाकू नका. त्या मुलींना म्हणजे असं अगदी स्वच्छंदी जगू द्या, जेणेकरून त्यांना त्यांचा निर्णय घेता येईल की अरे आपल्या वडिलांनी आपल्याला दबाव नाही आहे, मग आपण बाहेर जाताना आपण कसं वागलं पाहिजे. या दृष्टिकोनातून या सर्व पालकांनी विचार केला पाहिजे की आपल्या मुलांना काय संस्कार दिले पाहिजेत. आपल्या चौकटीतून बाहेर जाताना आपण त्यांच्यावरती किती बंधनं आणली पाहिजेत आणि कितपत त्यांना स्वैराचार पासून अलिप्त ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला वाटतं पालकांच्या जबाबदाऱ्या आहेत. मुलं बिघडण्याचं कारण काय आहे तर पालक आहेत असं मला वाटतं. कारण पालक जेवढे मित्र या नात्याने मुलांच्या बरोबर राहतील तेवढे मुलं ही बिघडणार नाहीत. मुलं ही तुम्हाला बाहेर काय घडतंय हे येऊन सांगतील की आज कोणी छेडछाड केली असेल, कोणी काय त्याला प्रपोज केले असेल, कोणी काही म्हणजे काही त्यांच्या जीवनात घडत असेल ते मुली आपल्या आई वडिलांनी येऊन सांगतील. एवढी मित्रत्वाची भूमिका आज आई वडिलांनी मुलांच्या बरोबर घेण्याची गरज आहे. आणि यातूनच आपला समाज, आपला परिवार आणि आपला देश घडण्याची खरी मानसिकता यामुळे घडेल. त्यामुळं इथून पुढे येणाऱ्या काळात जात-पात, धर्म हा विषय बाजूला राहिला पाहिजे. कारण येणारा काळ हा अतिशय काय म्हणतो गतिमान काळ आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या मुली शिकलेल्या आहेत, मुलं शिकलेले आहेत, त्यांना निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आई वडिलांची सुद्धा मानसिकता ती पाहिजे की आपण त्यांना संस्कार कसे द्यायचे. त्यामुळं मला असं वाटतं की यांची मुलगी यांना मिळाली, त्या मुलीचा
योग्य न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यावरती जर अत्याचार झाले असले तर पोक्सो अंतर्गत आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत त्या मुलावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, तरच खरा न्याय मिळाला असं मला वाटतं. काय सांगाल? एका आईचं दुःख एक आईच जाणते, त्या हिशोबाने तुम्ही काल इथं आला, प्रशासनाला एक गंभीर इशारा दिला रस्ता रोकोचा, आणि आज सकाळी 10 वाजता त्यांची मुलगी या ठिकाणी परत आली. प्रथमतः पोलिसांचं अभिनंदन करते मी आणि आभारी मानते त्यांचं की त्यांनी माझ्या इशाऱ्यानंतर, काल मी जो रस्ता रोकोचा इशारा दिला त्याच्यानंतर त्यांनी मुलीला व्यवस्थित इथं आणून आईजवळ सोडलं. आणि उद्याच्या महिला दिनानिमित्त माझं त्या आईला ही मुलगी इथं आणून दिल्याबद्दल तेच महिला दिनाच्या माझ्या तिला शुभेच्छा असतील. त्या आईचं दुःख हे कोणीही जाणू शकत नाही. त्या आईलाच माहिती की 18 वर्ष आपण त्या मुलीसाठी काय कष्ट केले आणि काय नाही, हे कोणीही ते अनुभवू शकत नाही. त्या आईलाच त्याचं दुःख होतं. मी इथून जात होते मी रस्त्याने की मला त्या ह्यांचं दिसलं ते इथं आंदोलन करत बसलेले, तर त्यांच्याजवळ कोणीही नव्हतं, त्यांची कोणीही दखल घेत नव्हतं. ज्या वेळेला मला अध्यक्षांनी आमच्या खरात सरांनी काल सांगितलं की इथं मॅडम तुम्ही जावा, त्यावेळेला मी इथं आले तर इथं कोणीही नव्हतं, त्यांचं कोणीही दखल घेत नव्हतं. ज्या वेळेला मी इथे येऊन त्यांना विचारलं आणि जाऊन पोलीस स्टेशनला मी ते निवेदन दिलं आणि मी इशारा त्यांना केला की मी उद्या रस्ता रोको करणार आहे, त्यावेळेला ह्या मुलीला आज त्या आईला आणून दिलं. त्यामुळं आम्हाला एवढा आनंद झाला की ते मुलगी आईला भेटली, एका गाईला वासरू तिचं मिळालं. हा आनंद कोण शब्दात व्यक्त करू शकत नाहीये तो आनंद. आणि प्रत्येकाने आता सगळेजणच बोलतात असं करा तसं करा तसं करा, नाहीये. आता तो झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणी हे करू शकत नाही, पण इथून पुढे प्रत्येक माता पालकांनी आपल्या मुलांना मुलींना व्यवस्थित वळण लावून व्यवस्थित त्यांची काळजी घेऊन इथून पुढं मुलांना व्यवस्थित वळण लावले पाहिजेत. आणि शाळा कॉलेजमधून किंवा ह्याच्यामधून मुलींना पुढं कसं जीवन जगायचं, काय करायचं हे जर थोडे अनुभव सांगितले आणि घरातून थोडे मिळाले तर मुला मुलींच्या हातून अशा चुका परत होणार नाहीयेत, अशा चुका त्यांच्याकडून होणार नाहीयेत. आणि ह्या आंदोलन आमचं आता ती मुलगी मिळाली ह्याच्यानंतर त्यांनी त्या मुलावर जे कोणी त्यांना त्रास देत आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा पोक्सोचा गुन्हा नोंद करून आणि त्यांना हेच आमच्याकडून महिला दिनानिमित्त त्यांना भेट असेल आमची. आणि त्यांनी मुलगी इथं आणून दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि त्या आईला मुलगी मिळाली त्याबद्दल तिचे महिला दिनानिमित्त शुभेच्छा त्यांना. गेले 4 दिवस झालं अन्न पाण्या वाचून तुम्ही थांबला होता, पोटचा गोळा तुमच्यापाशी 1.5 ते 2 महिने नव्हता, आज तो सुखरूप मिळालाय. पुढे तुमची काय अपेक्षा आहे? पोलीस प्रशासनाने नेमकं काय केलं पाहिजे? त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. खरं वास्तविक पाहता उद्या महिला दिन आहे आणि या महिला दिनाच्याच पूर्वसंध्येला एका मातेला तिचं मूल परत मिळालेलं आहे. हे आटपाडी पोलीस स्टेशनच्या वतीनं दिलेली एक अनोखी भेट आपण म्हणायला हरकत नाही. परंतु आज गुन्हेगार ताब्यात घेतले आहेत, उद्या त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन योग्य तो न्याय त्यांना मिळावा, म्हणजे खऱ्या अर्थानं या मातेला न्याय दिल्याचा अनुभव येईल.